जय जय रघुवीर समर्थ. जय जय शनिदेव समर्थ. आजचा श्लोक आहे 191. खरे शोधिता 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 आहे, मना बोधिता बोधिता बोधत आहे. परी सर्वही सज्जनाचे नियोगे, बरा निश्चय पाविजे सानुरागे. खरे शोधिता शोधिता शोधत आहे. हिंदी संस्करण है. निशिदिन खोज के सत्य को जाने, बोध से मन भी सच पहचाने. यह सब सज्जन संग से होगा, प्रभु प्रेम में बहना होगा. खरे शोधिता शोधिता शोधत आहे. खरं शोधायचंय, शोधता शोधता शोधायचंय आणि शोधून शोधून काढायचंय. शोधिता शोधिता शोधत आहे. त्रिवार, एक वार नाही, त्रिवार. त्रिवार सत्य, की सत्य शोधायचं आहे, शोधायचं आणि शोधायचं. सत्याचा शोध हा कायम चालूच असतो माणसाचा. एक एक गोष्ट कळत जाते, मला वाटतं हे सत्य, हे सत्य. लहान असताना जेव्हा काही कळत नसतं, जन्माला आलेलं मूल असतं, तेव्हा त्याला फक्त सत्यमय त्याची आई असते. आई पाहिजे. जरा दूर झाली की रडायला सुरुवात करतो. जरा थोडं मोठं झालं की मग खेळणं पाहिजे. एखादं खेळणं आणून दिलं की ते छाती घेऊनच झोपतो बाळा. ते सोडतच नाही. कोणी काढून घ्यायला की ओरडाओरडा सुरू करतो. ते खेळणं माहिती त्याला सत्य असतं, त्या पलीकडे त्याला काय माहित नाही. सर्वस्व ते. मग जरा मोठं झालं की मग सवंगड्यांबरोबर खेळायला सुरुवात होते. मग आई वडिलांनी म्हणतात, अरे 7 वाजले, घरी परत ये. तासाभराने येतो, 1.5 तासांनी येतो, 15 मिनिटांनी येतो, चालूच असतो. कारण आपल्या बरोबर दुसऱ्यांच्या बरोबर खेळलं, आपल्या बरोबर बाकीचे मित्र असले आपले, की त्याला तेच खरं वाटायला लागतं, त्यात आनंद वाटायला लागतो. तेच सत्य. परिस्थिती अशी असते की त्या वयामध्ये असणारा मित्र, जणू त्यांची अशी कल्पना असते की हा शेवटपर्यंत हा आपला मित्रच राहणार आहे, हा आपल्या बरोबर राहणार आहे. ही आपली मैत्री कायम चिरंतन, आयुष्यभर. पुढे शाळेमध्ये मित्र निर्माण होतात, ते त्याला खरे वाटतात. त्यांच्याबरोबर वावरताना ते सांगतील ते सत्य असं माणसाला वाटायला लागतं. नंतर विवाह झाला की संसार खरा वाटायला लागतो. त्याच्या पलीकडे सगळं असत्य वाटायला लागतं. मुलं झाल्यानंतर तेच खरं वाटायला लागतं, त्यांच्याकडे सगळं करत असं वाटायला लागतं. प्रत्येक वेळेला वाटणं बदलत जातं. माणूस तोच असतो. अवतीभोवतीची परिस्थिती बदलत जाते, व्यक्ती तीच असते. आणि तो जे काही करत असतो ते त्या दृष्टीने त्यावेळेला ते खरं असतं. त्यावेळेला जर विचार अंतिम सत्य काय, मग प्रश्नच नाही. नोकरी करायला सांगतो, प्रश्नच नाही. शेवटी बघा, नोकरी पाहिजे, पैसा असला तर खरं. संसार करताना म्हणतो बघा, घर असलं तर खरं, नाही तर काही खरं नाही. प्रत्येक वेळा त्याचं वास्तव, त्याला काय पाहिजे हे प्रत्येक वेळा बदलत जातं. आणि शेवटी शेवटी एक वेळ अशी येते की त्याच्या असं लक्ष येतं की हेही सगळं असत्य आहे आणि सत्य काही निराळच होतं. मी त्यावेळेला सत्य काळानुसार, त्याच्या बौद्धिक वाढीनुसार, त्याच्या वयानुसार, त्याच्या विचाराच्या प्रगल्भतेनुसार खरं काय हे तो ठरवतो. एकदा जे पटलं ते दुसऱ्यांदा पटत नाही. शाळेत जायला लागेल, त्याला सांगितलं आता खेळणं घेऊन खेळ, तर तो खेळणार नाही.
म्हणे खेळ घेऊन खेळायचं असतं काय. पण जेव्हा तो त्या वयात होता तेव्हा त्यासाठी तेच सत्य होतं, तेच सत्य होतं. जसं केजी मध्ये असेल तर गमभनच काढायचं असतं, तसंच आहे ते. पण केजीतनं पहिलीत गेला, दुसरीत गेला, तिसरीत गेला, गमभन राहतं. म्हणजे त्याच्यावरतीच पुढचं सगळं बेस आहे, ही गोष्ट खरी. पण मग काही गमभन गिरवत बसत नाही माणूस. काळानुसार, वेळेनुसार, त्याच्या बौद्धिक कुवतीनुसार, वयानुसार, मनाच्या प्रगल्भतेनुसार त्याचा असणारा सत्याचा शोध हा चालू असतो. प्रथम माणूस स्वतःवरती प्रेम करतो, स्वतः ते वास्तव सत्य, अंतिम सत्य शोधायचा प्रयत्न करतो. शोधता शोधता असं वाटतं की नाही अजून एक कोणी साथीदार मिळाला ना तर शोध आणखीन मोठा करता येईल, म्हणून संसार उभा करतो. त्याच्यामध्ये तो शोधायचा प्रयत्न करतो, सुख आणि आनंद शोधायचा प्रयत्न करतो. पहिल्यांदा स्वतःमध्ये शोधायचा प्रयत्न करतो, नंतर त्याच्यामध्ये शोधायचा प्रयत्न करतो, मग त्यातून निर्माण होणाऱ्या मुलांमध्ये शोधायचा प्रयत्न करतो. शोध कायम राहतो, माणूस तोच असतो. आणि काळानुसार प्रत्येक वेळा त्याची स्वरूप बदलत जातात, त्याच्या सुखाची आनंदाची कल्पना बदलत जातात, रूप बदलत जातात. आणि जसं जसं रूप बदलत तसं लक्षात येतं की आपण ज्याच्यात सुख शोधत होतो त्या सुख नव्हतं. आपण आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी सुख आहे असं मानत होतो त्याच्यात सुख नव्हतं. सुख आणखीन कुठेतरी होतं, सुख आणखीन कुठेतरी होतं, सुख आणखीन कुठेतरी होतं. आणि शर्ते शेवटी जेव्हा त्याला कळतं की सुख कुठे होतं तेव्हा तो त्या मार्गाला जायला सुरुवात करतो, तेव्हा तो त्या मार्गाने जायला सुरुवात करतो. मग हे शोधणं चूक आहे का? नाही, हे बरोबरच आहे. मागच्या श्लोकात मी तेच सांगितलं, आता मी तेच सांगणार आहे की ते बरोबरच आहे. कारण जशी बौद्धिक वाढ होत जाईल, जशी मानसिक वाढ होत जाईल, जशी प्रगल्भता राहील त्याप्रमाणे शोधाची दिशा बदलत जाणार आहे, योग्य दिशेने जाणार आहे. पहिल्या दिवशी जर सांगायला सुरुवात केली तर त्याला कळणार पण नाही हो. समजा 4-5 वर्षाच्या मुलाला तुम्ही जर ब्रह्मज्ञान सांगायला लागलं तर काय होतं, तर काही कळणार नाही. त्याला रामायण महाभारताच्या गोष्टी कळतात, शिवाजी महाराजांच्या गोष्टी कळतात, त्यांना राणाव्रताच्या गोष्टी कळतात, त्यांना ऋषीमुनींनी केलेलं जे जीवन जगले त्या गोष्टी कळतात. त्यांना तुम्ही जर ब्रह्मज्ञान सांगायला सुरुवात केली, तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली, ध्यानाच्या आणि उपासनेच्या पद्धती सांगायला सुरुवात केली, नाही कळणार त्याला. पण म्हणजे ह्या गोष्टी सांगणं चुकीचं आहे का? बरोबर आहे. कारण ह्या गोष्टी ऐकता ऐकता त्याची मानसिक धारणा निर्माण होते, त्याची मनोधारणा निर्माण होते, आणि ही मनोधारणाच पुढे त्याला कारणीभूत ठरते. आपण म्हणतो की जिजाबाईंनी शिवरायांना महाभारताच्या रामायणाच्या गोष्टी सांगितल्या लहानपणी, आणि त्या गोष्टी त्यांनी ज्या ऐकल्या ते जे त्यांच्यावर संस्कार झाले त्या संस्कारातनं त्यांना इच्छा निर्माण झाली की स्वराज्य उभं राहावं. स्वराज्य उभं राहण्यासाठी आता कोणी असं म्हणेल म्हणजे महाभारत रामायणात शिकवत ते सगळं त्यांनी उपयोगात आणलं का? असं नसतं. ती मानसिक धारणा निर्माण व्हायची गरज आहे. सत्य शोधण्याची, योग्य मार्गावर जाण्यासाठी मानसिक धारणा निर्माण होण्याची गरज आहे, आणि ती गरज पूर्ण होते पहिल्यापासून जो शोध सुरू होतो त्याने. हे शोधता 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 एक वेळ अशी येते की जेव्हा कळतं की ह्याच्यापेक्षा निराळा हा मार्ग आहे आणि त्या मार्गाने आपल्याला जायचंय. आणि हे सगळे मार्ग का शोधायचे? त्याला कारण असं आहे, कारण कित्येक वेळा असं होतं की त्या मार्गावर गेल्यानंतर असं वाटतं की चुकून त्या दुसऱ्या मार्गाने गेलो असतो तर मिळालं असतं, चुकून तो शॉर्टकट ठरला असता, चुकून त्या मार्गाने गेल्यानंतर सुख मिळालं असतं. आणि म्हणून ते मार्ग अनुभवावे, आणि अनुभवल्यानंतर जेव्हा ते असत्य आहे त्या मार्गाने जाऊन सुख मिळणार नाही हे ज्यावेळेला आपल्याला पक्क ध्यानात येतं त्याच वेळेला आपला अंतिम मार्ग पत्करावा. आणि म्हणून त्याने म्हटलंय, बरे शोधिता शोधिता शोधता आहे, मना बोधिता बोधिता बोधता आहे. मनाला बोध होत करायचा आहे, बोध करायचा आहे, बोध करायचा, बोध करत 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 जायचं आहे. लहान मुलं आणि मन ह्यात काही फरक नसतो. लहान मुलाचं म्हणतो ना तिकडे जाऊ नको की तो पहिल्यांदा विचारणार का,
आणि तुमची नजर चुकून धडपडत जाणारच तिथं, जाणारच. कारण त्याचा पहिला प्रश्न असतो की सगळीकडे जा म्हणते, इथं का जाऊ नको म्हणतात. तसं मनाचं आहे. तुम्ही मनाला सांगितलं हे करू नको की मन पहिलं तिकडे जातं, पहिल्यांदा. एखादी गोष्ट कर म्हटल्यावर ते करेल की नाही सांगता येत नाही, पण करू नको म्हटल्यावर नक्की ते करून बघेल. करू नको म्हटलं की नक्की करून बघेल. आणि त्यामुळे मनाला आणि लहान मुलाला त्याच्या कलेने त्याच्या पद्धतीने समजावून सांगावं लागतं. त्याला कळेल असं समजावून सांगावं लागतं. त्यांच्यावर दडपण उपयोगाचं नाही, जबरदस्ती उपयोगाची नाही. जबरदस्ती केली तरी मानणारच नाहीत. पण त्यांना तुम्ही जर प्रेमाने समजावून सांगितलं तर लहान मुलाला कळतं, तसं मनाला कळतं. आणि म्हणून मनाला जो मनोबोध करायचा आहे तो बोध त्याच्या कलाने करायचा आहे, प्रेमाने घेऊन करायचा आहे, समजावून सांगून करायचं आहे. आणि म्हणून त्याने म्हटलंय की बरे शोरिता शोरिता शोरत आहे, सत्य म्हणजे बरं, खरे 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 शोरिता शोरिता शोधत आहे. खरं म्हणजे सत्य, सत्य शोधता शोधता शेवटी अंतिम सत्यापर्यंत जाऊन पोहोचायचं. मनाला बोध करता 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 मनाचं स्वरूप बदलणार आहे, मन स्थिर होणार आहे. परी सर्वही सज्जनाचे नियोगे. आता हे सगळं कसं घडेल शब्दात नाही सांगता येत. बरे शोरिता शोरिता शोधता, खरे शोरिता शोरिता शोधत आहे, मना बोधिता बोधिता बोलत आहे. पण हे कसं घडेल ते शब्दात नाही सांगता येत. परी सर्वही सज्जनाचे नियोगे. हे सज्जनांच्या म्हणजे संतांच्या सहवासात आल्यानंतर कळेल. त्यांच्या सहवासात राहिलं, त्यांच्या सहवासात वावरलं, त्यांच्याकडनं वागणं समजून घेतलं की आपोआपच ह्या गोष्टीचं ज्ञान व्हायला लागेल. अनेक गोष्टी ह्या सहवासानी कळतात, शब्दांनी कळत नाहीत. कारण शास्त्र पुस्तकात शब्दांनी लिहिता येतं, शास्त्र पुस्तकामध्ये शब्दांनी लिहिता येतं, पण अनुभव हा घ्यायचा असतो, तो शब्दात सांगता येत नाही. आणि म्हणूनच हे सत्य शोधणं म्हणजे काय, मनाला बोधणं म्हणजे काय आणि ते कसं करावं हे सज्जनांच्या सहवासात आल्यानंतरच कळतं, तिथे शिकता येतं. आणि म्हणून बरा निश्चय पाविजे सानुरागे. आणि म्हणून त्यासाठी अत्य सानुरागे म्हणजे विनयतापूर्वक, नम्रतापूर्वक आणि निष्ठापूर्वक सज्जनांना शरण जाणं आवश्यक आहे. जय जय रघुवीर समर्थ.